अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांती। आज आहे 16 तारखेची अव्यक्तवाणी। रिवाईज तारीख आहे 25/12/89। वाणीचं टायटल आहे रूहानी फकूर में रह, बेफा बादशाह बनो। आज बड़े ते बड़े बाप बच्चों को अलौकिक दिव्य संगम युग के हर दिन की मुबारक दे रहे हैं। आज बाबा विशेष सर्वांना अलौकिक दिव्य जन्माची काय करत आहेत? मुबारक देत आहेत। दुनिया वालों के लिए विशेष एक बड़ा दिन होता है और बड़े दिन पर क्या करते हैं वह समझते हैं, बड़े दिल से मना रहे हैं। लेकिन आप जानते हो उन्हों का मनाना क्या है? उन्हों का मनाना और आप बड़े ते बड़े बाप के बड़े दिल वाले बच्चों का मनाना कितना न्यारा और कितना प्यारा आहे। मला ख्रिसमसचा दिवस आहे, तर मग ख्रिसमस बाबांनी सांगितलं दुनियामध्ये लोक पण मनवतात, पण त्यांचा मनवण्याची पद्धती म्हणा किंवा त्यांचा मनवण्याचा दिवस जो आहे तो वेगळा आहे किंवा प्रकार वेगळा आहे आणि आपलं मनवणं वेगळं आहे, कारण आपण बडे ते बडे शिवबाबांचे आपण बडे दिलवाले बच्चे आहोत। बड़ा दिन है, खुशी में नाचते गाते
एक दो को उस दिन की मुबारक देते हैं। ऐसे आप बच्चों के लिए संगम युग ही बडा युग है. आपल्यासाठी संगम युग सर्वात मोठा दिवस आहे. सर्वात मोठं युग आहे. बाबांनी सांगितलं हे संगम युग म्हणजे आहे सगळ्यात छोटं, पण इथला एक एक दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जसं बाबांनी त्या दिवशी पण सांगितलं ना की संगम युगाचा एक सेकंद म्हणजे एक वर्षा समान आहे. बाबांनी सांगितलं दुनियावाले तर बघा मग 25 तारखेला किती ख्रिसमसच्या दिवशी नाचतात, गातात, पार्टी करतात, एक दुसऱ्याला मुबारक देतात. आणि बाबांनी सांगितलं की आपण हे संगम युग जे आहे तर बाबांनी सांगितलं ते आपल्यासाठी खूप मोठं युग आहे. आयु में छोटा है, संगम युग जो है वो आयु में छोटा है लेकिन विशेषताओं और प्राप्ति दिलाने में सबसे बड़ा युग है. क्योंकि बड़े ते बड़ा बाप बड़े युग संगम युग में ही मिलता है. साथ साथ बाप द्वारा बड़े ते बड़ी प्राप्ति भी अभी ही होती है. बाप दादा सभी बच्चों को बड़े ते बड़ा पुरुषोत्तम अब बनाते. बाबांनी सांगितलं की संगम युग भले छोटं युग आहे पण या छोट्याशा युगामध्ये बाबा आपल्याला भेटतात. खूप सगळी ज्ञानाची शक्तीची प्राप्ती शिवबाबा आपल्याला करून देतात. आणि या युगामध्येच बाबा आपल्याला उत्तम पुरुष, पुरुष म्हणजे आत्मा, आपल्या आत्म्याला श्रेष्ठ बनवण्याचं काम बाबा या संगम युगावरच करतात. जैसे आज के दिन की विशेषता है खुशियां मनाना और एक दो को गिफ्ट देना, मुबारक देना और फादर द्वारा ही गिफ्ट मिलने का दिन मनाते हैं. आप सबको बाप ने संगम युग पर ही बड़े ते बड़ी गिफ्ट क्या दी है. बाप दादा सदा कहते हैं कि मैंने आपके लिए क्या गिफ्ट लाई है संगम युग पर. आप बच्चों के लिए हथेली पर स्वर्ग का राज्य भाग्य लाया है. बाबा म्हणतात की मी तुम्हा मुलांना काय केलेलं आहे, हातावर स्वर्गाचं राज्य भाग्य घेऊन आलेलो आहे आणि ते आपल्या हातात दिलेलं आहे राज्य भाग्य. बघा तो सबकी हथेली पर स्वर्ग का राज्य भाग्य है ना. बाबा म्हणतात तुमच्या हातावर राज्य भाग्य आहे ना, कारण ते दुनियामध्ये पण नाही, हातावर भाग्य बघतात तुमच्या भाग्यामध्ये काय आहे काय नाही. मग आज बाबांनी सांगितलं तुमच्या हातावरच काय आहे, राज्य भाग्य. मग आहे का बाबा विचारतायत. जर असेल तर मग नक्की आपण सतयुगामध्ये जाणारच आहे. जिसको कहते हैं तीरी पर बहिष्ट हथेली पर स्वर्ग, इससे बड़ी गिफ्ट और कोई दे सकता है. आत्तापर्यंत एवढं मोठं गिफ्ट बाबा म्हणतात कोणी दिलं का. कितने भी बड़े आदमी बड़ी गिफ्ट दे लेकिन बाप की गिफ्ट के आगे वह क्या होगी. किती कुणी मोठा व्यक्ती असू द्या, किती मोठी गिफ्ट देऊ द्यात, परंतु बाबाच्या गिफ्ट समोर ती काय कमीच आहे. बाबांनी सांगितलं जैसे सूर्य के आगे दीपक, सूर्याला दिवा दाखवल्यासारखं. तो संगम युग की यादगार निशानियां अन्य धर्मों में भी रह गई है. आपको बड़े युग में बड़े बाप ने बड़े ते बड़ी गिफ्ट दी है, इसीलिए आज के दिन पर विशेष इस विधि से मनाते हैं. वह क्रिसमस फादर कहते हैं. फादर सदा बच्चों को देने वाला दाता होता है. बाबा कहते हैं कि फादर जो है, पिता जो है, वो दाता होता है, देने वाला होता है. तो दुनिया के अंदर जो क्रिसमस होता है तो बाबा कहते हैं कि वो क्या करते, उनसे कुछ न कुछ लेते रहते हैं. तो उसी प्रकार बाबा कहते हैं कि शिव बाबा जो है हमको तो बहुत सारी गिफ्ट, सबसे बड़ी गिफ्ट बाबा हमको देते हैं. चाहे लौकिक रीति से भी देखो, फादर बच्चों का दाता होता है. यह है बेहद का फादर. बेहद का फादर गिफ्ट भी बेहद की देते हैं. बेहद का बाप है तो उसकी गिफ्ट भी बेहद की है. शिव बाबा
सर्वात उच्च आहे, श्रेष्ठ आहे, मोठा आहे, सर्वांमध्ये उंच आहे. मग त्यांची गिफ्ट, त्यांचं बक्षीस, भेटवस्तू ती सुद्धा कशी आहे मग? मोठीच आहे. और कोई भी गिफ्ट कितना समय चलेगी? कुणी कोणतीही गिफ्ट दिली तर ती किती दिवस चालेल? वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, जोपर्यंत समजा ती बिघडत नाही, तुटत नाही, काही होत नाही, तोपर्यंत ती चालेल. एखादी जर अशी असली समजा नुसती शोसाठी ठेवणारी, तर ती मग आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती समोर दिसू शकते. पण बाबाची गिफ्ट किती दिवस चालते? 21 जन्म चालते. अगदी बरोबर. कितने अच्छे अच्छे मुबारक के कार्ड गिफ्ट में देते हैं, लेकिन आज का दिन बीत गया, फिर उस कार्ड को क्या करेंगे? थोडा समय चलता है ना, थोडे दिवस ते कार्ड जपून ठेवतील, नंतर काय? मग ते पाठीमागे, मग पुढच्या वर्षीची पुन्हा वाट बघायला सुरुवात करतात. खाने पीने की मीठी चीजें भी देंगे, वह भी कितना समय चलेगी? मग त्या दिवशी गोड तोंड करतात, खायला काहीतरी गोड वगैरे देतात, मग ते सुद्धा किती दिवस चालणार? खाणार जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंत ठीक आहे, दुसऱ्या दिवशी विषय संपला. हां, मग तसं बाबांनी सांगितलं, खाल्लं पिल्लं तरी ते किती दिवस त्याचा आनंद मिळणार आहे? कितना समय खुशी मनाएंगे, नाचेंगे गाएंगे एक रात. मग त्या दिवशी फक्त ख्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरच्या दिवशी बाबांनी सांगितलं, खातील पितील नाचतील गातील तेवढी एक रात्र, दुसऱ्या दिवशी परत रूटीन जसं आहे तसं सुरू. लेकिन आप आत्माओं को बाप ऐसी गिफ्ट देते हैं जो इस जन्म में तो साथ है ही, लेकिन जन्म जन्म साथ रहेगी. दुनिया वाले कहते हैं खाली हाथ आए और खाली हाथ जाना है, लेकिन आप क्या कहेंगे? आप फलक से कहते हो हम आत्माएं बाप द्वारा मिले हुए खजानों से भरपूर होकर जाएगी. हमको खाली हाथ नहीं जाना है. जो भी बाबा से गुण शक्ति जो भी मिला है तो उसको हम साथ लेकर के जाएंगे. उस खजाने से हमको भरपूर होकर के जाना है और अनेक जन्म भरपूर रहेगी. 21 जन्मों तक यह गिफ्ट साथ रहेगी. देखो, ही जी गिफ्ट आहे बाबांनी सांगितलं 21 जन्म आपल्या सोबत राहील. चाहे किसी भी, बाबा कहते हैं 21 जन्मों तक यह गिफ्ट साथ रहेगी. ऐसी गिफ्ट कभी देखी है? आतापर्यंत अशा गिफ्ट बघितले का? हा शेवटपर्यंत सोबत ठेवू शकतो, मग सोबत नेण्याची सुविधा नव्हती. पण बाबाची गिफ्ट अशी आहे की बाबांनी सांगितलं ती जन्म जन्मांतर चालेल. 21 जन्म बाबांनी सांगितलं ती गिफ्ट तुमच्या सोबत राहील. चाहे किसी भी फॉरेन के देश के राजा व रानी हो, ऐसी गिफ्ट दे सकते हैं. भले राजा राणी असू द्यात बाबांनी सांगितलं, पण तरी सुद्धा ते अशी गिफ्ट नाही देऊ शकत. चाहे पूरा तख्त दे देवे, ऑफर करे यह तख्त आप ले लो, आप क्या करेंगे? कोई लेगा? नहीं. बाप के दिल तख्त के आगे वह तख्त भी क्या है? बाबांच्या दिल तख्तच्या समोर बाबांनी सांगितलं ते तख्त सुद्धा काय? तर बाबांचं दिल तख्त जे आहे तर त्याच्या समोर बाबांनी सांगितलं दुसरं तख्त सुद्धा फीका आहे. इसीलिए आप सभी फकूर में रहते हो. फकूर अर्थात रूहानी नशा. इस रूहानी फकूर में रहने वाले किसी भी बात का फिक्र नहीं करते, बेफा बादशाह बन जाते हैं. अभी के भी बादशाह और भविष्य के भी राजाई प्राप्त करते हो. इसलिए सबसे बड़ी और सबसे अच्छी यह बेफा बादशाही है. कोई फिक्र है? नहीं है. और प्रवृत्ति में रहने वालों को बाल बच्चों का फिक्र है. कुमारों को खाना बनाने का फिक्र ज़्यादा है. कुमारियों को क्या फिक्र होता है? नौकरी का, कि अच्छी नौकरी मिले,
फिक्र है क्या, बेफा होना, है ना, बेफिक्र होना बाबा कहते, कोई किसी बात की फिक्र तो नहीं है ना। तो बाबा कहते हैं किसी को लगता है भाई बाबा के बन गए, बाबा ने इतनी बड़ी देखो हमको प्रॉपर्टी ही समझो दे दी है, इतनी बड़ी बादशाही दे दी, तो हम अभी क्या बन गए, बेफिक्र बादशाह बन गए। तो बाबा कहते प्रवृत्ती में रहणे वालों को थोडा चिंता रहती है ना, घरी असलं की चिंता असते, पोरांची चिंता, नातवांची चिंता, कुमारांना जेवण बनवण्याची चिंता, माता पिता आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर चिंता असते ना, मग आपल्याला हातानं बनवावं लागेल। आणि कुमारींना काय चिंता, तर आपल्याला नोकरी चांगली मिळाली पाहिजे। बाबांनी सांगितलं की इतकी चांगली बाबांकडून बादशाही मिळत आहे, तर किती आपण बेफिक्र बादशाह बनलं पाहिजे। जिसको फिक्र होगा वह बेफा बादशाही का मजा नहीं ले सकेंगे। विश्व की राजाई तो 20 जन्म होगी, लेकिन यह बेफा बादशाही और दिल तख्त, यह एक ही इस युग में मिलते हैं, एक जन्म के लिए, तो एक का महत्व है ना। बाप दादा सदा बच्चों को यही कहते, ब्राह्मण जीवन अर्थात बेफा बादशाह। बाबांनी सांगितलं ब्राह्मण जीवन म्हणजेच काय, बेफिक्र बादशाह, कुठल्याही गोष्टीची चिंता नाहीये। ब्रह्मा बाप बेफा बादशाह बने तो क्या गीत गाया, पाना था सो पा लिया, काम बाकी क्या रहा। आप क्या कहते हो, सेवा का काम बाकी रहा हुआ है, लेकिन वह भी करावन हार बाप करा रहे हैं और कराते रहेंगे। हमको करना है, इससे बोझ हो जाता है। जसं ब्रह्मा बाबांना शिव बाबा भेटले तर ब्रह्मा बाबांनी लगेच गीत गायलं, बेफिक्र बादशाह झाले आणि लगेच गीत गायलं की पाना था सो पालिया, काम बाकी क्या रहा, आता काय बाकी राहिलं। आणि आपण गीत गातो, सेवा राहिली, पुरुषार्थ राहिला, घरचं काम राहिलं, आपलं गीत वेगळं असतं। मग बाबांनी सांगितलं की जर बाबा करून घेणार आहे, आपण फक्त निमित्त आहे, करावणहार शिव बाबा आहे आणि बाबा आपल्याकडून करून घेणारे, ही जर स्मृती असेल तर आपण हलके राहू। पण जर हे बुद्धीमध्ये असेल की नाही आपल्यालाच करायचंय, तर मग मात्र बाबांनी सांगितलं सगळा बोझ कुणावर येईल, तुमच्यावर तो सगळा बोझ येईल। बाप हमारे द्वारा करा रहे हैं तो बेफा हो जाएंगे, बाबा आपल्याकडून करून घेत आहे, ही जर गोष्ट बुद्धीमध्ये असेल तर बाबांनी सांगितलं तुम्ही बेफिक्र बादशाह बनू शकता। निश्चय है यह श्रेष्ठ कार्य होना ही है वा हुआ ही पड़ा है, इसलिए निश्चय बुद्धि निश्चिंत बेफा रहते हैं। यह तो सिर्फ बच्चों को बिजी रहने के लिए सेवा का एक खेल करा रहे हैं। बघा बाबा किती चतुर सुजाने, बाबांनी सांगितलं ही सेवा सुद्धा काय एक प्रकारचा खेळ आहे। मग खेळ खेळताना आपण थकत नाही, कंटाळा येत नाही, है ना, बिझी रहते हैं, आणि थकलं तरी कळत नाही, पडलं तरी आपण थांबत नाही, खेळत राहतो। मग बाबांनी सांगितलं ही सेवा सुद्धा काय खेळ आहे, सफलता मिळाली तरी खुश, कधी नाही मिळाली तरी खुश, आनंद घ्यायचा, पडलं म्हणून लगेच खेळ सोडून नाही द्यायचा। बाबांनी सांगितलं ही सेवा आज बाबांनी सांगितलं एक प्रकारचा काय आहे, खेळ आहे। आणि आपल्याला एकदम बाबांनी सांगितलं निश्चय बुद्धी निश्चिंत बेफिक्र बनून राहायचं आहे, आणि सेवा फक्त निमित्त बनून करायची। निमित्त बनाए वर्तमान और भविष्य सेवा के फल का अधिकारी बना रहे हैं। बाप का काम नाम बच्चों का, काम कुणाचं आहे, नाव कुणाचं होतं, बच्चनचं होतं। काम बाप का और नाम बच्चों का, फल बच्चों को खिलाते खुद नहीं खाते। शिवबाबा स्वतः त्याचं फळ नाही खात, जी सेवा करताना त्याचं फळ कुणाला देतात, बच्चांना देतात, बाबा ते फळ नाही खात। तो बेफा हुए ना, सेवा में सफलता का सहज साधन ही यह है, कराने वाला करा रहा है। अगर मैं कर रहा हूं तो आत्मा की शक्ति प्रमाण सेवा का फल मिलता है। देखो बहुत अच्छी बात बाबा ने कही,
अगर मैं कर रहा हूं, जर मी करत आहे ही जर स्मृती असेल तर बाबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या शक्तीप्रमाण सेवा कराल आणि त्याचं फळ तुम्हाला तेवढंच मिळेल. पण बाबा करवतोय, बाबांनी मला निमित्त बनवलंय, बाबाला जे योग्य वाटत आहे ते बाबा करून घेत आहे, ही जर स्मृती असेल तर बाबांच्या शक्तीचा आणि आपल्या शक्तीचा फरक जमीन आसमानचा फरक आहे. मग आपल्या फळामध्ये पण किती मोठा फरक पडेल. म्हणून ही गोष्ट बुद्धीमध्ये पक्की ठेवायची की करून घेणारा कोण आहे? बाबा आहे. सेवा आपण करतो नाही, सेवा बाबा आपल्याकडून करून घेतात. करून घेणारे बाबा आहेत, आपण फक्त निमित्त मात्र आहे. बाप करा रहा है तो बाप सर्वशक्तिमान है. कर्म का फल भी इतना ही श्रेष्ठ मिलता है. तो सदा बाप द्वारा प्राप्त हुई बेफा बादशाही व हथेली पर स्वर्ग के राज्य भाग्य की गॉडली गिफ्ट स्मृती में रखो. बाबांकडून जी आपल्याला गॉडली गिफ्ट मिळालेली आहे, स्वर्गाचं राज्य भाग्य, बाबांनी सांगितलं ती स्मृतीमध्ये ठेवा आणि सतत बुद्धीमध्ये ठेवा की बाबा सर्व शक्तिमान आहे. कर्माचं फळ पण आपल्याला तितकं श्रेष्ठ मिळत आहे आणि बाबा आपल्याला इतकी चांगली गिफ्ट देतात. गॉडली गिफ्ट आहे, राज्य भाग्य. दुनियामध्ये कुणी असं गिफ्ट आपल्याला देऊ शकत नाही. बाप और गिफ्ट दोनों की याद से हर दिन तो क्या लेकिन हर घड़ी बड़े ते बड़ी घड़ी है, बड़ा दिन है, ऐसी अनुभूती करेंगे. बाबांनी सांगितलं की बाबांनी असं गिफ्ट दिलेलं आहे, तर बाबांनी सांगितलं की ते प्रत्येक वेळेस याद नाही, प्रत्येक दिवशी याद नाही, तर प्रत्येक घडी म्हणा प्रत्येक सेकंदाला आपल्याला ती स्मृती राहिली पाहिजे की बाबांकडून मला प्राप्ती काय होते आणि जे काही सेवा आपण करत आहे आपण फक्त निमित्त बनून करत आहे. करून घेणारे बाबा आहेत. मग इतकी मोठी प्राप्ती आपल्याला आहे तर ती जर प्रत्येक सेकंदाला जर आपल्याला त्याची अनुभूती राहिली तर मग बाबांनी सांगितलं किती आपल्याला प्राप्ती होईल, किती खुशी राहील, किती नशा राहील. दुनिया वाले तो सिर्फ मुबारक देते हैं, क्या कहते हैं हैप्पी हो, हेल्दी वेल्दी हो कह देते हैं, लेकिन बन तो नहीं जाते हैं ना. फक्त म्हणतात पण हॅपी होतात का फक्त म्हटल्याने. बाप तो ऐसी मुबारक देते हैं जो सदा के लिए हेल्थ वेल्थ हॅपी वरदानों के रूप में साथ रहती है. बघा बाबांनी सांगितलं, बाबा तर असं वरदान देतात आपल्याला की बाबांनी सांगितलं शरीर स्वास्थ्य धन संपत्ती आणि खुशी एखाद्या आशीर्वादासारखे तुमच्या सोबत राहतात. सिर्फ मुख से कह करके खुश नहीं करते हैं लेकिन बनाते हैं और बनना ही मनाना है, क्योंकि अविनाशी बाप की मुबारक भी अविनाशी होगी ना. अविनाशी बाप की मुबारक भी अविनाशी होगी, तो मुबारक वरदान बन जाती है. म्हणून बाबांचं मुबारक देणं सुद्धा, शुभेच्छा देणं सुद्धा बाबांनी सांगितलं आपल्यासाठी वरदान बनतं. आप तना से निकले हुए हो, यह सब शाखाएं हैं, यह सभी धर्म आपकी शाखाएं हैं ना. कल्प वृक्ष की शाखाएं हैं, इसलिए वृक्ष की निशानी क्रिसमस ट्री दिखाते हैं. क्रिसमस ट्री कभी सजी हुई देखी है? इसमें क्या करते हैं? स्टेज पर 2 क्रिसमस वृक्ष सजे रखे हैं. म्हणा मधुबनच्या स्टेजवर पण 2 क्रिसमस ट्री सजवून ठेवलेले होते. इसमें क्या दिखाया है? विशेष चमकते हुए जगे हुए बल्ब दिखाते हैं. छोटे छोटे बल्ब से ही सजाते हैं. इसका अर्थ क्या है? कल्प वृक्ष की आप चमकती हुई आत्माएं हो और जो भी धर्म पिताए आते हैं वह भी अपने हिसाब से सतो प्रधान होते हैं. इसलिए गोल्डन एजेड आत्मा चमकती हुई होती है. इसलिए यह कल्प वृक्ष की निशानी अन्य धर्म की शाखाएं भी हर वर्ष निशानी मनाते रहते हैं. सारे वृक्ष का ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर है ना. कौन सा बाप
ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर है। बाप ने किसको आगे रखा है? ब्रह्मा को। शिव बाबा ने ग्रेट ग्रेट ग्रँडफादर ब्रह्मा को कहा आहे, उनको आगे रखा आहे. तर मग बाबांनी सांगितलं की ते ख्रिसमस ट्री असतो, ते झाड असतं ना, मग त्याला काय करतात? सजवतात. मग त्याला असे छोटे छोटे बल्ब लावतात. मग बाबांनी सांगितलं की तो कल्पवृक्षाची निशाणी, आणि छोटे छोटे बल्ब म्हणजे बाबांनी सांगितलं चमकणारे आत्मे आहेत. आणि आत्म्याची अवस्था सुरुवातीला कशी असते? सुरुवातीला सतोप्रधान है ना. तमोप्रधान तर कलियुगामध्ये होते, पण जेव्हा एकदम ओरिजिनल आत्मा जी आहे ना, परमधामवरून खाली येते, तर ती चमकणारी. बाबांनी सांगितलं आत्मा सतोप्रधान असते, पवित्र असते. आणि मग बाबांनी सांगितलं मग अशा प्रकारे ते सजवलं जातं. आणि ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हटलेलं आहे ब्रह्मा बाबांना. बाप ने ब्रह्मा को आगे रखा है. साकार सृष्टि की आत्माओं का आदि पिता आदिनाथ ब्रह्मा है, इसलिए ग्रेट ग्रेट ग्रँडफादर है. ग्रेट ग्रेट ग्रँडफादर पण का म्हटलं? तर बाबांनी सांगितलं की साकार सृष्टीचे आत्म्यांचे आदिपिता आदिनाथ जे आहे ते ब्रह्मांना म्हटलं जातं, म्हणून त्यांना म्हटलं जातं ग्रेट ग्रेट ग्रँडफादर. आदि देव के साथ आप भी हो ना, कि अकेले आदि देव है? आप आदि आत्माएं अभी आदि देव के साथ हो और आगे भी साथ रहेंगी. इतना नशा है. बाबांनी सांगितलं नशा आहे का? की आदिदेव ब्रह्मा बाबा आहेत, हां, ते आपल्या सोबत आहे, आपल्या समोर आहे, आणि आपण त्यांच्या सोबत आहोत. मग बाबांनी सांगितलं हा नशा आहे का? की आदिदेव जो साकार सृष्टीचा नाही का स्थापनेच्या कार्यासाठी जे निमित्त आहेत ते त्यांच्या सोबत आपण आहोत. मग बाबांनी सांगितलं तो नशा आहे का? खुशी के गीत सदा गाते रहते हो ना, या सिर्फ आज गाएंगे? खुशीचे गीत रोज गाता का फक्त ज्या दिवशी काही विशेष आहे त्याच दिवशी? रोज, सदा. आज विशेष डबल फॉरेनर्स का दिन है. विदेशी भाऊ बहिणी या सणाला जास्त साजरं करतात. आपके लिए रोज बड़ा दिन है या आज है? चारों ओर देश विदेश के बच्चे कल्प वृक्ष में चमकते हुए सितारे दिखाई दे रहे हैं. सूक्ष्म रूप में तो सब मधुबन में पहुंचे हुए हैं, वह भी सब आकारी रूप में मना रहे हैं. जे साकार रूपामध्ये होते ते साकारी रूपाने मनवत होते, पण जे आकारी रूपाने म्हणा, जे आपापल्या सेवास्थानावर आपापल्या घरी आहेत आणि तिथून ते मधुबनची याद करत आहे, आठवण करत आहे, तर बाबांनी सांगितलं सूक्ष्म रूपानं ते सुद्धा मधुबनला पोहोचलेले आहेत आणि आकारी रूपानं मनवत आहे. आप साकारी रूप में मना रहे हो, सभी का मन बाप की गॉडली गिफ्ट को देख खुशी में नाच रहा है. सर्वांचं मन बाबांनी जी आपल्याला गिफ्ट दिलेली आहे ते बघून बाबांनी सांगितलं सगळेजण खुशीमध्ये नाचत आहे. बाप दादा भी सर्व साकार रूप और आकार रूपधारी बच्चों को सदा हर्षित भव की मुबारक दे रहे हैं. बाबांनी पण आपल्याला कोणती मुबारक दिली? हर्षित भव. सदा दिल खुश मिठाई खाते रहो और प्राप्ति के गीत गाते रहो. सदा दिल खुश मिठाई खायची, सतत दिल आपलं खुश ठेवायचं, मन प्रसन्न ठेवायचं आणि प्राप्तीचं गीत गात राहायचं की किती बाबांनी आपल्याला प्राप्ती करून दिलेली आहे. ड्रामा अनुसार भारत वालों को विशेष भाग्य मिला हुआ है. बाबांनी सांगितलं चला सण तर विदेशी भाऊ बहिणींचा आहे, पण तरी पण भारतवासींना पण चान्स मिळाला. भारतीय भाऊ बहिणी पण त्या कार्यक्रमाला गेलेले होते, अवतरणासाठी गेलेले होते. अच्छा, सभी टीचर्स ने बड़ा दिन मनाया कि रोज मनाती हो. बड़ा बाप है और बड़े आप भी हो, इसलिए जो दुनिया वालों के बड़े दिन है उसको महत्व देते हैं. उसमें भी आप बड़े छोटे भाइयों को उत्साह दिलाते हो. बाबांनी सांगितलं की आपल्यासाठी सुद्धा हा एक दिवस उत्साहाचा किंवा मोठा नाही आहे. तर बाबांनी सांगितलं आपल्यासाठी तर संगम युगावर प्रत्येक दिवस उत्साहाचा आहे, है ना. बाबा म्हणतात ना की संगम युगावर काय रोजच दिवाळी आणि दसरा आहे, रोजच उत्सव आहे आपल्यासाठी. मग तसं बाबांनी सांगितलं
की बहिणीनिमित्त असतात, तर बाबांनी सांगितलं टीचर्स बहिणी आपल्या छोट्या मोठ्या सगळ्या भाऊ बहिणींना उत्साह देण्याचं काम करतात. सभी टीचर्स बेफा बादशाह हो. बादशाह अर्थात सदा निश्चय और नशे में स्थित रहने वाले, क्योंकि निश्चय विजयी बनाता है. विजयी बनने का आधार है निश्चय. तो बाबा कहते हैं कि बादशाह माना सदा निश्चय, और जिसको सदा निश्चय है वो सदा विजयी है. और नशा खुशी में सदा ऊंचा उड़ाता है. तो बेफा बादशाह ही होंगे ना. कोई फिक्र है क्या? सेवा कैसे बढ़ेगी? अच्छे अच्छे जिज्ञासु पता नहीं कब आएंगे, कब तक सेवा करनी पड़ेगी, यह सोचते तो नहीं हो. असोच बनने से ही सेवा बढ़ेगी, सोचने से नहीं बढ़ेगी. असोच बन बुद्धि को फ्री रखेंगे, तब बाप की शक्ति मदद के रूप में अनुभव करेंगे. सोचने में ही बुद्धि बिजी रखेंगे तो बाप की टचिंग, बाप की शक्ती ग्रहण नहीं कर सकेंगे. भले सेवेची गोष्ट असेल, बाबांनी सांगितलं की सेवेची सुद्धा संकल्पना चालवायची. बाबाला सोबत घेऊन जे पण सेवा मिळाली किंवा जे पण सेवा आहे ती करत राहायची. कारण बाबांनी सांगितलं तुम्ही सेवेच्या बाबतीतच जर विचार करत राहिले तर बाबांची टचिंग होईल का? कारण बुद्धी तर तुमची बिझी राहील ना. मग बाबांनी सांगितलं तुमची बुद्धी जर फ्री राहिली तर बाबांची तुम्हाला काय होईल? यथार्थ टचिंग होईल. बाबांची याद केली, बाबांची शक्ती घेतली, बाबांची यथार्थ टचिंग मिळाली, आणि जी पण असेल सेवा ती जर आपण दिलपासून केली तर मग त्याच्यामध्ये सफलता देण्याचं काम पण कुणाचं आहे? बाबाचं आहे. आपल्याला फक्त निमित्त बनून सेवा करायची आहे. बाबा और हम कंबाइंड है. करावन हार और करने के निमित्त मैं आत्मा. बाबा आणि मी कंबाइंड आहे, सोबत आहे बाबा आणि मी, आणि करून घेणारा बाबा आहे आणि मी निमित्त आत्मा आहे करणारी. ही स्मृती कायम राहिली पाहिजे. कुठलीही सेवा करा, कुठलंही काम करा, सेवा बाबांची. बाबा माझ्या आत्म्याद्वारे ही सेवा करून घेत आहेत. कारण बाबांनी पण सांगितलं ना, तुम्ही जर बाकीच्या गोष्टींचा विचार करत असाल, बाबांनी तास सांगितलं सेवेचं सुद्धा नाही, सेवा करायची, बाबाला सांगायचं, निश्चिंत व्हायचं. बाबा ये ऐसा ऐसा करना है, आपको जो सही लगे वो कर लेना. देखो जो सही होगा, जो अच्छा होगा, सबके कल्याण के लिए होगा, बाबा वही बात करेगा, वही कार्य हो जाएगा. इस बात में फिर हम बच्चों को निश्चिंत हो जाना है. जहाँ चिंता है वहाँ शुभ चिंतन नहीं, और जहाँ शुभ चिंतन है वहाँ चिंता नहीं. जिथं शुभ चिंतन आहे तिथं चिंता नाही, आणि जिथं चिंता आहे तिथे शुभ चिंतन. बघा बरं, टेन्शनमध्ये चांगले विचार चालतात का? हां, म्हणून चिंतेला चिता म्हटलं जातं. चिंता चिता के समान आहे. मग आपल्याला चिंता नाही, आपल्याला काय करायचंय? शुभ चिंतन करायचंय. अच्छा, चारों ओर के गॉडली गिफ्ट के अधिकारी, बड़े ते बड़े बाप के बड़े ते बड़े भाग्यवान आत्माएं, आदि पिता के साथ, आदि पिता के सदा साथी आदि आत्माएं, सदा बड़े ते बड़े बाप द्वारा मोहब्बत की मुबारक अविनाशी वरदान प्राप्त करने वाले सर्व साकारी रूपधारी और आकारी रूपधारी सभी बच्चों को दिल खुश मिठाई के साथ याद प्यार और नमस्ते. रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया. फिर देखो पूना बिदर ग्रुप से, रोज अमृत वेले दिल खुश मिठाई खाते हो. हां, बाबा म्हणतात रोज असं नाही का मिठाई बनवायची ना अमृत वेलेला खायची. दिल खुश माना दिल को खुश रखना. जो रोज अमृत वेले दिल खुश मिठाई खाते हैं वह स्वयं भी सारा दिन खुश रहते हैं और दूसरे भी उनको देख खुश होते हैं. बघा, जो खुशीमध्ये असतो ना त्याला बघून दुसऱ्यांना पण खुशी होते, आनंद होतो. बाबांनी सांगितलं की जो अमृत वेलेलाच खुशीची मिठाई खातो ना
बाबांनी सांगितलं की तो दिवसभर स्वतः खुश राहील आणि त्याच्या संपर्कामध्ये जे येतील ते पण खुश होतील. यह ऐसी खुराक है जो कोई भी परिस्थिति आ जाए लेकिन यह दिलखुश खुराक परिस्थिति को छोटा बना देती है, पहाड़ को रुई बना देती है. इतनी ताकत है इस खुराक में. म्हणून म्हटलं जातं खुशी जैसी खुराक नाही. खुशीमध्ये इतकी ताकद आहे, आनंदामध्ये इतकी ताकद आहे, जे बाबांनी सांगितलं परिस्थिती किती जरी मोठी असेल त्या परिस्थितीला छोटं करण्याचं काम करते. डोंगरा एवढी परीक्षा असली तर त्याला एकदम हलकं, कापसासारखं हलकं बनवते. जैसे शरीर के हिसाब से भी जो तंदुरुस्त व शक्तिशाली होगा वह हर परिस्थिति को सहज पार करेगा और जो कमजोर होगा वह छोटी सी बात में भी घबरा जाएगा. कमजोर के आगे परिस्थिति बड़ी हो जाती है और शक्तिशाली के आगे परिस्थिति पहाड़ से रुई बन जाती है. मग आपल्याला काय बनायचं? शक्तिशाली की कमजोर? शक्तिशाली. तो रोज दिल खुश मिठाई खाना माना सदा दिल खुश रहे. यह अलौकिक खुशी के दिन कितने थोड़े हैं. यह अलौकिक खुशी के दिन कितने थोड़े हैं. देवताई खुशी और ब्राह्मणों की खुशी में भी फर्क है. देवताओं की खुशी में और ब्राह्मणों की खुशी में भी बाबा ने कहा बहुत फर्क है. यह ब्राह्मण जीवन की परमात्मा खुशी, अतीन्द्रिय सुख की अनुभूति देवताई जीवन में भी नहीं होगी. इसलिए इस खुशी को जितना चाहे मनाओ. रोज समझो आज खुशी मनाने का दिन है. भगवानासोबत आपण याच्यापेक्षा खुशीची गोष्ट काय आहे? अहो दुनियावाले भगवानाला शोधतायत, किती बिचारे मेहनत करतायत, किती कष्ट घेतायत, आणि मला स्वयं भगवानानं शोधलं, तो माझ्या सोबत आहे आणि त्यांनी सांगितलं मी तुमच्यासाठी बांधलेलो आहे. भगवान मेरे लिए बंधा हुआ है, इससे बड़ी भाग्य की बात क्या होगी. और इतना बड़ा भाग्य है, इतनी बड़ी गिफ्ट मिल रही है आज, तो इससे बड़ी खुशी और क्या होगी. तो बस खुशी में सदा हर घड़ी खुशी में नाचते रहना है. उड़ती कला अभी है, फिर तो जितना पाया उतना खाते रहेंगे. तो सदा यह स्मृति में रखो कि हम दिलखुश मिठाई खाने वाले हैं और दूसरों को खिलाने वाले हैं, क्योंकि जितना देंगे उतना और बढ़ती जाएगी. बाबांनी सांगितलं जितकं खुश राहाल, जितकं दुसऱ्यांना खुशी द्याल, तितकं काय होईल? तुमची खुशी, तुमचा खुशीचा खजाना वाढत जाईल. देखो खुशी का चेहरा सबको अच्छा लगता है और कोई दुख अशांति में घबराया हुआ चेहरा हो तो अच्छा नहीं लगेगा ना. जब दूसरों का अच्छा नहीं लगेगा तो अपना भी नहीं लगना चाहिए, है ना. तो सदैव खुशी के चेहरे से सेवा करते रहो. सेवा सुद्धा बघा, बाबा तुमचा खुशीचा चेहरा असेल ना तर तो खुशीचा चेहरा सुद्धा खूप मोठी सेवा करतो. मग लोकांना वाटतंय ना असं काय मिळालं बाबा, हे सतत खुश राहतात, एवढं दुनियात टेन्शन चाललं आणि खुशीत आहेत, काय भेटलं काय माहिती. आणि मग तुमचा खुशीचा चेहरा सुद्धा बाबांनी सांगितलं खूप मोठी सेवा करतो. तो सदैव खुशी के चेहरे से सेवा करते रहो. माताएं ऐसी सेवा करती हो. बाबा विचारतात, माता आपल्या खुशीच्या चेहऱ्याने सेवा करता ना. घर वाले आपको देखकर खुश हो जाए. घरचे सुद्धा तुम्हाला बघून खुश झाले पाहिजे. चाहे कोई ज्ञान को बुरा भी समझते हो, फिर भी खुशी की जीवन को देखकर मन से अनुभव जरूर करते हैं कि इनको कुछ मिला है. जो खुश रहते हैं बाहर अभिमान से न भी बोले लेकिन अंदर महसूस करते हैं और आखिर तो झुकना ही है. आज गाली देते हैं, कल चरणों पर झुकेंगे. बघा बाबांनी सांगितलं घरच्यांना नका म्हणू लगेच असं का पुढं चालून तुम्ही आमच्याच पाया पडणारे, असं काही म्हणायचं नाही त्यांना. पण बाबांनी सांगितलं की आपलं खुशीचं जीवन बघून त्यांना पण वाटेल ना बाबा, आधी तर हे खूप चिडचिड करत होते, रागवत होते,
भांडत होते. पण आता यांच्या जीवनात खूप बदल झाला आहे. सतत खुशीमध्ये राहतात. आपण रागवलो तरी हे रागवत नाही. भले ते बाबांनी सांगितलं अभिमानवश भाई लोक तुम्हाला म्हणणार नाही, पण त्यांनाही ही अनुभूती होईल की यांना काहीतरी मिळालंय त्याच्यामुळे हे खुश आहेत. त्यांना ही गोष्ट कुठंतरी आतून मान्य, आणि म्हणून तर तुम्हाला येऊ देतात ते. भले ते ज्ञानाला वाईट समजत असतील किंवा ज्ञान त्यांना आवडत नसेल, पण तुम्हाला येऊ देतात म्हणजे कुठंतरी त्यांना वाटतंय की यांच्यात बदल झाला, यांना काहीतरी मिळालंय म्हणून. काय कहाँ झुकेंगे, अहो प्रभु कहकर झुकना जरूर है, तो ऐसी स्थिति होगी तब तो झुकेंगे ना. कोई भी किसी के आगे झुकता है तो उसमें कोई बड़ापन होता है, कोई विशेषता होती है, उस विशेषता पर झुकता है. जरी कुणी आपल्या समोर झुकलं, कुणी नम्र जरी झालं, नतमस्तक जरी झालं, पाया जरी पडलं, तरी पण ठीक आहे, बाबांनी काहीतरी आपल्यामध्ये विशेषता भरली म्हणून ती आत्मा नतमस्तक झाली. त्या गुणांच्या पुढे, त्या विशेषतांच्या पुढे. आणि त्या गुण आणि विशेषता भरणारा सुद्धा कोण आहे? गुणदाता कोण आहे? शिव बाबा आहे. ही गोष्ट सतत बुद्धीमध्ये पाहिजे. ह्या गुण, विशेषता, कला सुद्धा आपल्यामध्ये कुणी भरल्या? शिवबाबांनी भरले. म्हणून आपल्या बुद्धीत सतत शिवबाबा पाहिजे, सतत शिवबाबा पाहिजे. ऐसे तो कोई नहीं झुकेगा ना. बाबा भेटले म्हणून झुकले, नाही तर रोज भांडणं होत होते. पण बाबा भेटले तर जरा घरात शांती झाली ना. दिखाई दे इन जैसी जीवन कोई की है ही नहीं, सदा खुश रहते हैं. इतकं जीवन आपलं चांगलं बनवायचं, सतत खुशीमध्ये राहायचं, की सगळ्यांना वाटलं पाहिजे की अरे हे तिथं जातात पण हे सगळे कसे राहतात? खुशीमध्ये राहतात. तुमचं जीवन बाबांनी सांगितलं एकदम खुशनुमा हा बनलं पाहिजे. रोने की परिस्थिती में भी खुश रहे, मन खुश रहे. रडण्याची जरी परिस्थिती असेल तरी आपण खुश राहायचं, कारण रडलं तरी ती परिस्थिती जाणार नाहीये, आपल्याला त्याला सामोरं जावंच लागणार आहे. जरा नाही का उमंग उत्साहाने खुशीने लढले तर मग जरा ताकद येईल, आणि रडत बसत जर परिस्थितीला सामोरं गेले तुमची शक्ती जरा कमजोर होईल, कमी होईल ना. ऐसे नहीं हसते रहो लेकिन मन खुश हो. हसायचं म्हणजे असं नाही का जोर जोरात हसत राहायचं. हसणं माना काय की मन खुश, आणि ज्याचं मन खुश आहे त्याच्या चेहऱ्यावरती खुशीची झलक कायम दिसते. पांडव क्या समझते हो? अभी माताओं की बात हो गई, अभी बाबा कहते पांडव क्या समझते हो? ऐसा अनुभव दूसरों को कराते हो कि भाई आपका जीवन इतना श्रेष्ठ बन गया, इतनी प्राप्ति हो गई जो सदा खुशी में रहते. नहीं तो भाइयों के चेहरे पर तो वो अलग ही आकड़ होती है, वो तो नहीं है. खुशी का जीवन है ना. अभी बाप मिल गया, इतनी प्राप्ति हो गई, खुशी की खुराक है, तो जीवन हमारा खुशी वाला हो, और जो भी हमको देखे तो हमारा चेहरा देखकर वो भी खुशी का अनुभव करे. तो ऐसा चेहरा पांडवों को रखना है. ऐसा अनुभव दूसरों को होता है या अभी कम होता है? खुश मिजाज रहने वाले अपने चेहरे से बहुत सेवा करते हैं. ज्यांचा चेहरा खुश मिजाज आहे, खुशीचा चेहरा आहे, बाबांनी सांगितलं त्यांचा चेहरा सुद्धा खूप सेवा करतो. मुख से बोलो नहीं बोलो, लेकिन आपकी सूरत ज्ञान की सीरत को स्वतः ही प्रत्यक्ष करेगी. आपकी सूरत ज्ञान की सीरत को स्वतः ही प्रत्यक्ष करेगी. तो जितना आपका मन प्रसन्न होगा, खुश होगा, उतना आपका चेहरा प्रसन्न होगा, और जितना चेहरा प्रसन्न होगा उतना सामने वाला भी आपको देख करके खुश प्रसन्न होगा, और वो अच्छे से ज्ञान सुनेगा. और आप ही अगर टेंशन में हो, चिंता में हो ज्ञान सुनाने के समय, तो सामने वाला भी उसकी क्या चिंता दूर, वो कहेगा आप ही चिंता में हो भाई, आप ही टेंशन में हो, हमारा क्या टेंशन दूर करोगे, है ना. तो इसलिए हमको ऐसे निश्चिंत खुशी का चेहरा हमारा होना चाहिए. तो बाबा कहते हैं कि हमारा खुश मिजाज चेहरा भी बहुत सेवा कर सकता है, बोलने की भी जरूरत ज़्यादा नहीं पड़ेगी. तो यही याद रखना कि दिल खुश मिठाई खानी है और औरों को भी खिलानी है. जो स्वयं खाता है वह खिलाने के बिना रह नहीं सकता है. जो स्वतः खुश राहतो तो दुसऱ्यांना खुश ठेवल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं दिल खुश मिठाई स्वतः पण खायची आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालायची. तो दुसऱ्यांना खाऊ घातल्याशिवाय राहू शकत नाही. अच्छा, बेलगाम सोलापुर ग्रुप से अपने इस
श्रेष्ठ जीवन का देख हर्षित होते हो। अपने इस श्रेष्ठ जीवन को देख हर्षित होते हो, क्योंकि यह जीवन हीरे तुल्य जीवन है। हीरे का मूल्य होता है ना, तो इस जीवन को इतना अमूल्य समझकर हर कर्म करो। ब्राह्मण जीवन अर्थात अलौकिक जीवन। अलौकिक जीवन में साधारण चलन नहीं हो सकते। जो भी कर्म करते हो वह अलौकिक चाहिए, साधारण नाही। जे पण कर्म आपण करतो, बाबांनी सांगितलं आपलं कर्म अलौकिक आहे, आता साधारण कर्म नाही आहे। कारण आपण शिवबाबांचे बच्चे आहोत। शिवबाबांच्या यादमध्ये, खुशीमध्ये, उमंग उत्साहामध्ये आपण प्रत्येक कर्म करतोय। त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं कि आपलं कर्म अलौकिक है, साधारण नहीं है। अलौकिक कर्म तब होता है जब अलौकिक स्वरूप की स्मृति रहती है, क्योंकि जैसी स्मृति होगी वैसी स्थिति होगी, है ना। जशी स्मृति असेल तशी स्थिती बनेल। मग बाबांनी सांगितलं की आपल्याला सतत अलौकिक स्वरूपाची स्मृती पाहिजे, म्हणजे मग तशी आपली स्थिती बनेल, तसंच कर्म होईल। स्मृति में रहे एक बाप दूसरा न कोई। स्मृति काय पाहिजे? एक बाबा दूसरा न कोई। तो बाप की स्मृति सदा समर्थ बनाती है, इसलिए कर्म भी श्रेष्ठ अलौकिक होता है। सारा दिन जैसे अज्ञानी जीवन में मेरा मेरा करते रहे। अज्ञानी जीवनामध्ये काय केलं सगळ्यांनी? माझं माझं म्हणत राहिले। अब यही मेरा बाप की तरफ लगा दिया ना। घर माझं, मुलं माझं, माझं माझं म्हणत होते, आता माझा फक्त काय? बाबा। बाबाचं घर, बाबाची सेवा, बाबाचे बच्चे, बाबा 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 प्रत्येक याच्यामध्ये पाहिजे मेरा बाबा। अभी और सब मेरा मेरा खत्म हो गया। ब्राह्मण बनना अर्थात सब कुछ तेरा कर दिया। यह गलती तो नहीं करते हो, मेरे को तेरा तेरे को मेरा तो नहीं बना देते हो? हाँ, असं तर नाही होत ना। मग सगळं कुणाचं आहे? नक्की? हां, सगळं बाबाचं आहे ना। बघा बरं, बाबा परीक्षा घेतील की सगळं बाबांचं आहे आणि मी कुणाची आहे? बाबाची। बाबा माझा, बाबाची प्राप्ती, बाबाची शक्ती माझी आणि मी बाबांची। तर मग बाबा सांगतात ही चूक तर नाही करत ना की माझ्या याला तुमचं, तुमच्याला माझं म्हणण्याची। जब कोई मतलब होगा तो कहेंगे मेरा, और कोई मतलब नहीं होगा तो कहेंगे बाबा तेरा। असं तर नाही। काही मतलब असलं की लगेच मग बाबा माझं आहे बरं काही आता। आणि काही संकट आलं, काही झालं, बाबा हे तुझं आहे ना, मग तू बघ बरं काय करायचं ते। मग असं नको, बाबाने सांगितलं मेरा भले कहो लेकिन मेरा बाबा कहो। बाकी सब मेरा मेरा छोड़कर एक मेरा। बाकी सगळं माझं माझं सोडायचे, माझं फक्त कोण आहे? बाबा आहे। एक मेरा कहने से मेहनत से छूट जाएंगे, बोझ उतर जाएगा। एक माझं म्हटलं तर बाबांनी सांगितलं सगळा बोझ उतरून जाईल, मेहनतीपासून मुक्त हो। नहीं तो गृहस्थी जीवन में कितना बोझ है, अभी हल्के डबल लाइट हो गए, इसीलिए सदा उड़ती कला वाले हो। उड़ती कला के सिवाय रुकती कला में रुकना नहीं है। अभी उड़ती कला हो, रुकती कला वाले नहीं हो। रुकना माना थांबणं, मग थांबणारे नाही, आपण उडणारे आहेत। सदा ही उड़ते चलो, बाप ने अपना बना लिया, सदा इसी खुशी में रहो। बाबांनी म्हटलं बाबांनी मला आपलं बनवलं ना, ह्या खुशीमध्ये सतत राहा। किती भाग्याची गोष्ट आहे, किती खुशीची गोष्ट आहे। भगवान भेट, भगवान मेरे को मिल गए, हम भगवान की भूमि में जाते हैं, भगवान के महावाक्य सुनते हैं, तो इससे बड़ी खुशी की बात और क्या हो सकती है? क्या हो सकती है और खुशी की बात? तो इतना नशा रहता है, इतनी खुशी रहती है कि हम भगवान के साथ रहते हैं, भगवान मेरा साथी है। तो ये खुशी, ये नशा हम बच्चों को सदा रहना चाहिए। दुनिया में लोग देहधारी व्यक्तियों के साथ
उनका तो पद पोजीशन 5-10 साल का रहता है या 20-25 साल तक कोई अच्छा काम करता है, तो उनके साथ का भी कोई फोटो है, वीडियो है, तो वो कितना खुश हो जाते हैं। और मेरा जीवन कितना अच्छा है। दुनिया में है किसका भगवान के साथ फोटो? है कोई जो भगवान के भूमि में जाकर के आए? बहुत कम है। करोड़ों की संख्या में लोग हैं और लाखों की संख्या में मधुबन जाके आए हैं, तो उसके लिस्ट में हमारा नंबर है, कोटों में कोई में हम है, तो कितने हमारे लिए ये खुशी की बात है। तो सदा इस बात को सदा बुद्धि में रखो कि बाप ने मुझे अपना बना लिया है, कार्य बाबा का है, मैं निमित्त हूँ, बाबा करा रहा है। बाबा ने मुझे कितनी प्राप्ति दे दी, बाबा के दिल तख्त पर बिठा दिया। बाकी कोई तख्त बाबा ने कहा उसके आगे कुछ नहीं। गिफ्ट भी क्या दिया? तो राज्य भाग्य हमारी हथेली पर दिया, वो भी 21 जन्म के लिए। लौकिक पिता भी एक जन्म के लिए दे सकता है वर्षा, इसने 21 जन्म के लिए दिया है। तो कितनी बड़ी प्राप्ति है, तो कितनी खुशी होनी चाहिए। बाबा ने कहा सदा हमारा मन प्रसन्न होना चाहिए, खुशी में नाचना चाहिए, हर घड़ी खुशी में नाचना चाहिए, खुशी के गीत गाने चाहिए। तो इतना खुश सबको रहना है, बस उड़ना है और सबको उड़ाना है। बाबा कहते अभी रुकना नहीं है, अभी उड़ना है। अच्छा, तो आज हम बच्चों को बाबा ने वरदान दिया है, ज्ञान के साथ साथ गुणों को इमर्ज कर नंबर 1 बनने वाले सर्वगुण संपन्न भव। स्पष्टीकरण है, वर्तमान समय आपस में विशेष कर्म द्वारा गुणदाता बनने की आवश्यकता है। इसलिए ज्ञान के साथ साथ गुणों को इमर्ज करो। यही संकल्प करो कि मुझे सदा गुणमूर्त बन सबको गुणमूर्त बनाने का विशेष कर्तव्य करना ही है। आपल्याला स्वतःलाही गुणमूर्त बनायचं आहे आणि आपल्या सोबत इतरांना पण गुणमूर्त बनवण्याची विशेष कर्तव्य आपल्याला करायचं आहे। तो व्यर्थ देखने, सुनने व करने की फुर्सत ही नहीं रहेगी। म्हणजे व्यर्थ बघतो, व्यर्थ बोलतो, व्यर्थ जे काही चालतं ना, बाबांनी सांगितलं त्याला आपल्याला वेळच राहणार नाही। कारण सतत बुद्धीमध्ये असणार की आपल्याला गुणमूर्त बनायचंय स्वतः आणि दुसऱ्यांना पण गुणमूर्त बनवायचे, बाबांकडून ते गुण घ्यायचे आणि इतरांना द्यायचे। मग ते आपल्या कर्माद्वारे ती गोष्ट स्पष्ट होईल। दूसरों को देखने के बजाय किसको देखो? ब्रह्मा बाप को फॉलो करते हुए। हाँ, देखो दूसरा किसी को नहीं देखना है, दूसरों को देखने के बजाय ब्रह्मा बाप को फॉलो करते हुए हर सेकंड गुणों का दान करते चलो, तो सर्व गुण संपन्न बनने और बनाने का एग्जाम्पल बन नंबर 1 हो जाएंगे। बाबांनी सांगितलं प्रत्येक सेकंदाला दान करत चालायचं गुणांचं, प्रत्येक सेकंदाला। व्यर्थ येईल का? कर्म जरी करत असलो तर कर्मातून सुद्धा गुणाचं दान झालं पाहिजे। मग तुम्ही किती शांततेमध्ये कार्य करता, किती मनापासून करता, ते सुद्धा गुण प्रत्यक्ष झाले पाहिजे। मग बाबांनी सांगितलं की प्रत्येक सेकंदाला गुणांचं दान करायचं आहे, सर्व गुणांनी संपन्न स्वतः पण बनायचं आणि दुसऱ्यांना पण बनवायचं आहे। म्हणजे सर्वांच्या समोर आपण काय बनू? उदाहरण स्वरूप बनू, नंबर 1 बनू। स्लोगन आहे, साइलेंस की पावर द्वारा निगेटिव को पॉजिटिव में परिवर्तन करना ही मनसा सेवा है। फिर लवलीन स्थिति का अनुभव करने के लिए पॉइंट है, यह परमात्मा प्यार ऐसा सुखदाई प्यार है जो इस प्यार में एक सेकंड भी खो जाओ तो अनेक दुख भूल जाएंगे और सदा के लिए सुख के झूले में झूलने लगेंगे। तो देखो ऐसा परमात्मा प्यार है, एक सेकंड भी उसमें खो जाओ ना परमात्मा प्यार में, तो बाबा कहते अनेक दुख भूल जाएंगे। तो बस परमात्मा प्यार में ऐसा खो जाना है और सदा खुशी के झूले में झूलना है। तो ये परमात्मा प्यार सुखदायी प्यार है। ठीक है,
तो आज पूरा दिन सभी विशेष अटेंशन रखेंगे कि साइलेंस में रहकर निगेटिव को पॉजिटिव में परिवर्तन करना है, परमात्मा प्यार में खो जाना है। और महत्वपूर्ण बात जो बाबा ने कहा, अमृत वेले ही क्या करो, खुशी की खुराक, मिठाई खाओ, दिल खुश मिठाई। जो पूरा दिन बाबा कहते फिर आपका चेहरा भी खुशी का होगा और जो भी आपको देखेगा वो भी अपना दुख भूल जाएगा। तो सदा खुशी में रहना है, ठीक है। तो पूरा दिन आज खुशी में रहना है, खुशी गायब नहीं हो। रोज अमृत वेले खुशी की खुराक खाना है, दिल खुश मिठाई सबको खानी है, ठीक है। ओम शांति। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। न इतने तारे अंबर में, न इतने तारे अंबर में, न सागर में जल इतना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। न इतने तारे अंबर में, न इतने तारे अंबर में, न सागर में जल इतना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। दिया सुख हमें है कितना। शरण हारी जो हमको